राज्यात शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत RT प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या अंतर्गत 16 ते 30 एप्रिल दरम्यान शैक्षणिक प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी तसेच पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून ही प्रक्रिया रखडली होती. ही प्रक्रिया सुरू कधी होईल ही प्रतीक्षा विद्यार्थी आणि पालक असताना आता ही प्रक्रिया सुरू झाली आहे. समाजातील आर्थिक तसेच सामाजिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण हक्क कायदा RT करण्यात आला आहे. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. मात्र RT अंतर्गत प्रवेश प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून रखडली होती. ती आता सुरू झाली आहे. 9 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. यंदा RT प्रवेश प्रक्रिया जागा वाढल्या आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील 75,974 शाळांतील 9,72,823 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धत अर्ज करता येणार आहे. प्रवेश प्रक्रियाबद्दल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचा अशा RT प्रवेश प्रक्रिया यंदापासून काही बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या घरापासून 1 किलोमीटर अंतराच्या दरम्यान अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा नसेल तर 1 किलोमीटरच्या अंतरावरील खाजगी शाळेत त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या शाळांची निवड करताना शासकीय शाळा, अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा व शेवटी खाजगी शाळा व या प्राधान्यक्रमानुसार मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी प्राथमिक शिक्षण संस्था शरद गोसावी यांनी ही माहिती दिली आहे. अशी करावी नोंदणी RT अंतर्गत पाल्यांना शिक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी पालकांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. ऑनलाईन प्रक्रियेद्वारे नोंदणी झाल्यानंतर RTचा लाभ दिला जाणार आहे. नोंदणीसाठी नियमावश्यक कागदपत्रे आदीबाबत अधिकृत वेबसाईटवरील संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे. पालकांनी या संकेतस्थळावर जाऊन पाहावे. याची डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक दिलेली आहे.